नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 3 नोव्हेंबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 2025च्या दक्षिण आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताची एकूण पदकांची संख्या किती होती? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी. टोटल आपल्या प्यारा भारताने 58 पदके जिंकले आहेत आणि 58 पदकांसकट भारत पदक तालिकेमध्ये अव्वल स्थानी आहे. जर तुम्हाला प्रश्न असा विचारला कितव्या क्रमांकाची ही या ठिकाणी चॅम्पियनशिप होती, तर 4थ्या क्रमांकाची चॅम्पियनशिप होती. या ठिकाणी ही जी काही चॅम्पियनशिप झाली याच्यामध्ये जी काही पदक तालिका होती त्याच्यामध्ये अव्वल कोण आला तर भारत देश. भारताने एकूण 58 पदके जिंकली. त्याच्यामध्ये 20 सुवर्ण आहेत, 20 रौप्य आहेत आणि 18 कांस्य आहेत. 2 नंबरला श्रीलंका आहे, एकूण 40 पदके. 3 नंबरला नेपाळ 6 पदके. 4 नंबरला बांगलादेश 3 पदके आणि 5 नंबरला मालदीव 1 या ठिकाणी पदक जिंकलं आहे. आणि भूतान असा देश आहे या चॅम्पियनशिपमध्ये एकही प्रकारचं पदक त्यांनी या ठिकाणी जिंकलेलं नाही. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. जसं की कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आजचा सकाळचा जो काही 6 वाजताचा व्हिडिओ आहे तो संध्याकाळी 7:30 वाजता या ठिकाणी अपलोड करण्यात येणार आहे. बरोबर की नाही? थोडासा प्रवासामध्ये होतो त्याच्यामुळे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला मला वेळ भेटला नव्हता. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राफेल विमानातून उड्डाण करणाऱ्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती बनलेल्या आहेत. तर हे जे काय उड्डाण आहे ते कोणत्या हवाई दलाच्या तळावरती करण्यात आलेलं होतं? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अंबाला हवाई दल. बरोबर? तर अंबाला हवाई दल या ठिकाणाहून या ठिकाणी द्रौपदी मुर्मू यांनी काय केलेलं आहे? राफेल विमानातून उड्डाण केलेलं आहे. या हवाई दलाचं नाव काय आहे? अंबाला हवाई दल. 2 पॉईंट लिहून घ्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राफेल लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती ठरल्या. डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या या तिसऱ्या राष्ट्रपती ठरल्या आहेत भारताच्या. या देखील गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. सोबत सोबत 2 पॉईंट लिहून घ्या. जर तुम्हाला असं विचारलं अंबाला हवाई दल कुठून येतं तर हरियाणा राज्यामध्ये येतं. बरोबर? आणि एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. एप्रिल 2023 मध्ये तेजपूर हवाई दल या तळावरून सुखोई 30 MKI मधून उड्डाण केल्यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांचा हा लढाऊ विमानातून हा दुसरा उड्डाण आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. 2025 झालेले जे काही ICC वुमन्स क्रिकेट वर्ल्ड कप आहे, महिला क्रिकेट विश्वचषक आहे 2025, ते कोणी जिंकलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारताच्या महिला संघाने या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ICC वुमन्स क्रिकेट वर्ल्ड कप या ठिकाणी जिंकलेला आहे फायनल मॅच. बरोबर? हा जो काही चॅम्पियनशिप होती, ही जी काही विश्वचषक स्पर्धा होती ती या ठिकाणी जिंकलेली आहे आपल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने. ठीक आहे. या चॅम्पियन्स बद्दल किंवा या चॅम्पियनशिप बद्दल काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे की 100% एक्झाम मध्ये विचारले जाणार. याच स्लाइडमधील 1 ते 2 प्रश्न बघायला मिळणार. या ठिकाणी महिला विश्वचषकाची सुरुवात झाली क्रिकेटच्या 1973 मध्ये. प्रत्येकी 5 वर्षानंतर याचं आयोजन करण्यात येत असतं. ICCच्या द्वारे आयोजित या ठिकाणी करण्यात येत आहे. कोणत्या प्रकारचा खेळ आहे तर 1 दिवसीय प्रकारचा खेळ आहे. कितवे संस्करण होतं 2025 मध्ये तर 13वं. 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर या काळामध्ये झालं. कोणत्या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं तर भारत आणि श्रीलंकामध्ये. या ठिकाणी ही जी काही 13वं संस्करण झालं. बरोबर का नाही? महिला क्रिकेट विश्वचषकाचं. याच्यातील मालिकेतील खेळाडू कोणाला मिळाला तर दीप्ती शर्मा यांना. सर्वाधिक धावा कोणी काढल्या तर दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोलवार्ड यांनी 571 धावा. आणि सर्वाधिक विकेट्स कोणी घेतले तर दीप्ती शर्मा यांनी एकूण 22 विकेट्स घेतलेले आहेत. जर तुम्हाला असं विचारलं हे जे काही महिला विश्वचषक होत असतात क्रिकेटचे, याच्यामध्ये सर्वाधिक वेळा विजेतेपद कोणी जिंकलं तर ऑस्ट्रेलियाने 7 वेळेस. भारत सहभागी कधी झाला या ठिकाणी चॅम्पियनशिपमध्ये तर 1978 पासून. आणि भारत या ठिकाणी विजेता ठरला आहे 2025च्या संस्करणाचा. भारत उपविजेता देखील राहिलेला आहे 2005 आणि 2017 मध्ये. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3.
कोणत्या देशाने अलीकडेच कोणतं ह्युनमू 5 नावाचं मिसाईल क्षेपणास्त्र प्रक्षेपित केलेलं आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दक्षिण कोरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर दक्षिण कोरियाच्या या ठिकाणी ह्युनमू 5 या क्षेपणास्त्राने अलीकडेच या ठिकाणी या क्षेपणास्त्राला काय केलेलं, लॉन्च केलेलं आहे. कोणी? दक्षिण कोरिया या देशाने. हे नाव महत्वाचं आहे, ह्युनमू 5. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. मध्य प्रदेश या राज्यामध्ये चित्त्यांच्या पुनरुत्थानासाठी तिसरे ठिकाण म्हणून कोणते अभयारण्य निवडण्यात आलेले आहे? प्रश्न कन्फ्युजन करणार आहे. ऑलरेडी 2 ठिकाण आहेत ज्या ठिकाणी जे काही चित्त्यांचं पुनरुत्थान करण्यासाठी जी काही जागा आहे ती निवडण्यात आली होती. 2 अभयारण्य निवडण्यात आले होते यासाठी. आता तिसरं निवडण्यात आलं. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नौरादेही वन्यजीव अभयारण्य. कोणतं? नौरादेही वन्यजीव अभयारण्य हे या ठिकाणी मध्य प्रदेशामध्ये चित्त्यांच्या पुनरुत्थानासाठी तिसरे ठिकाण म्हणून या ठिकाणी हे अभयारण्य निवडण्यात आलेले आहेत. 2 पॉईंट लिहून घ्या. इतर 2 ठिकाणे म्हणजे कुनो राष्ट्रीय उद्यान आणि गांधीसागर अभयारण्य. बरोबर, पहिला आहे कुनो आणि दुसरा आहे गांधीसागर अभयारण्य. बरं, हा जो काही विस्तार करण्यात येत आहे याच्या मागचं कारण काय? तर याच्या मागचा उद्देश आहे लोकसंख्या अनेक अधिवासांमध्ये पसरवणे, कुनो राष्ट्रीय उद्यानावरील दबाव कमी करणे आणि प्रजातींसाठी अधिक व्यवहार्य मेटा पॉप्युलेशन या ठिकाणी तयार करणं हा याच्या मागचा उद्देश आहे. आणि याच उद्देशाने हे तिसरं ठिकाण म्हणून या ठिकाणी निवडण्यात आलेलं आहे, नौरादेही वन्यजीव अभयारण्य. ठीक आहे, लक्षात घ्या. हे तिन्ही ठिकाणे कुठे आहेत? मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत. मध्य प्रदेश ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव, राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल, तर राजधानी आहे भोपाळ. 8 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो. आणि 4 महत्वाचे धरण आहेत, गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. पुढचा प्रश्न क्रमांक 5. भारताचा 90व्या क्रमांकाचा ग्रँड मास्टर कोण ठरलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इलमपर्थी आर. काय नाव आहे? इलमपर्थी आर हा खेळाडू या ठिकाणी 90व्या क्रमांकाचा भारताचा ग्रँड मास्टर ठरला आहे. याच्या अगोदर 89व्या क्रमांकाचा होता रोहित कृष्ण एस. त्याच्या अगोदर 88 क्रमांकाचा भारताचा ग्रँड मास्टर होत्या दिव्या देशमुख. आणि त्यांच्या अगोदर 87 क्रमांकाचा ग्रँड मास्टर होता हरिकृष्णन ए रा असं त्यांचं नाव आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. प्रश्न आहे महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धाबद्दल, महत्त्वाच्या स्पोर्ट्स इव्हेंट्सबद्दल. तर झालेले जे काही महत्त्वाचे स्पोर्ट्स इव्हेंट्स आहेत अलीकडील काही आठवड्यांमध्ये त्याच्यावरती लगेच चर्चा करूया. 90व्या क्रमांकाचा ग्रँड मास्टर आपण आत्ताच पाहिलं, इलमपर्थी आर. 2025 जे काही महिला क्रिकेट विश्वचषक आहे त्याचं विजेतेपद भारताने जिंकलं. अंडर 18 मुलांची तसेच मुलींची जी काही कबड्डी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये भारताने सुवर्ण पदक जिंकलं. 125वा भारतीय फुटबॉल असोसिएशन शील्डचं विजेतेपद मोहन बागान सुपर जायंटने जिंकलं. अंडर 20 फिफा युवा फुटबॉल विश्वचषक मोरोक्कोने जिंकला. सुलतान ऑफ जोहर कप 2025 ऑस्ट्रेलियाने जिंकला. 2025चा MLS गोल्डन बूट पुरस्कार लिओनेल मेस्सीने जिंकला. तर इराणी चषक 2025चं विजेतेपद विदर्भाने जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. महिलांच्या सुरक्षतेसाठी कोणत्या राज्य सरकारने महिला सुरक्षा योजना वुमन सेफ्टी स्कीम सुरू केलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉईंट लिहून घ्या. कोणत्याही विद्यमान सामाजिक कल्याण कार्यक्रमाअंतर्गत समाविष्ट नसलेल्या ट्रान्स महिलांसह गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे या योजनेच्या मागचं उद्दिष्ट आहे. आणि याच उद्देशाने या ठिकाणी वुमन सेफ्टी स्कीम महिला सुरक्षा योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे केरळ राज्याच्या अंतर्गत. केरळ ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन, राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर, राजधानी आहे तिरुवनंतपुरम. या ठिकाणी 6 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामवदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली. आणि 4 महत्वाचे धरण आहेत, इडुक्की, मालमपुजा, पेची आणि कोंडाळा. पुढचा प्रश्न क्रमांक 7. क्लॅम्प CLAMP क्लॅम्प नावाचं पोर्टल आहे. हे पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरू केलेलं पोर्टल आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कोळसा आणि खाण मंत्रालय. काय? कोळसा आणि खाण मंत्रालयाच्या द्वारे क्लॅम्प नावाचं पोर्टल सुरू करण्यात आलं आहे. आणि क्लॅम्प CLAMP क्लॅम्पचा फुल फॉर्म विचारलं तर लिहून घ्या, कोल, लँड,
ॲक्विजिशन, मॅनेजमेंट अँड पेमेंट, बरोबर असा प्रकारचं याचं फुल फॉर्म आहे. आणि क्लॅम्प पोर्टल ही कोळसा मंत्रालयाची एक एकीकृत म्हणजे सेंट्रलाइज डिजिटल सिस्टम आहे, प्रणाली आहे. हे कोळसा क्षेत्रातील भूसंपादन, भरपाई आणि पुनर्वसन प्रक्रिया या ठिकाणी सोपी करण्यासाठी मदत करतं. पुढचा प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रामध्ये कृषी सौरीकरणासाठी आशियाई विकास बँकेने एडीबीने किती दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कर्ज मंजूर केलेलं आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 460 दशलक्ष USD डॉलर एवढं या ठिकाणी कर्ज मंजूर केलेलं आहे. हे जे काही कृषी सौरीकरण आहे, बरोबर का नाही, ज्याच्यासाठी लोन मंजूर केलं आहे, याच्या मागचा उद्देश काय आहे? तर ग्रामीण वीज पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे, वितरित अक्षय ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देणे आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा विश्वासार्ह सौर वीज प्रदान करून कृषी उत्पादकता सुधारणे एवढाच याच्या मागचा मेन उद्देश आहे, पर्पज आहे. या ठिकाणी एडीबीने हे या ठिकाणी लोन दिलं आहे. एडीबी फुल फॉर्म काय? एशियन डेव्हलपमेंट बँक, मराठीमध्ये म्हणता येईल आशियाई विकास बँक. स्थापना झाली 19 डिसेंबर 1966ला. वर्तमानमधील अध्यक्ष आहेत 11व्या क्रमांकाचे मसातो कांडा. मुख्यालय आहे मानलुआंग, फिलिपियन्स या ठिकाणी. सदस्यत्व आहे 69 देशांकडे आणि लेटेस्ट या ठिकाणी सदस्य कंट्री या ठिकाणी एडीबीचा बनला आहे इस्रायल देश. पुढचा प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणत्या देशामध्ये पुरातत्व शास्त्रज्ञांना दिलमुन संस्कृतीचे 4000 वर्ष जुने मंदिर सापडलेले आहे? तर पर्याय क्रमांक डी कुवेत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, अमेझॉन फेस FACE नावाचा प्रोजेक्ट आहे, तो कोणत्या देशामध्ये सुरू करण्यात आलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अमेझॉन FACE प्रोजेक्ट, फेस प्रोजेक्ट कोणत्या देशामध्ये सुरू करण्यात आला आहे? तर ब्राझील देशामध्ये सुरू करण्यात आला आहे. जर तुम्हाला असं विचारलं FACE फेसचा फुल फॉर्म काय? फ्री एअर CO2 एनरिचमेंट प्रोजेक्ट, बरोबर. आणि हा प्रोजेक्ट एक मोठ्या प्रमाणामध्ये होणारा वैज्ञानिक प्रयोग आहे, जो प्रौढ उष्णकटिबंधीय झाडांना भविष्यातील कार्बन डायऑक्साईडच्या अंदाजित पातळीशी उघड करतो आणि हवामान बदलाला जंगल कसे प्रतिसाद देईल याचा या ठिकाणी अभ्यास करतो, बरोबर. या ठिकाणी ब्राझील बद्दल बोलण्यात आलं तर कोणत्या खंडामध्ये, कोणत्या कॉन्टिनेंटमध्ये हा देश येतो? तर दक्षिण अमेरिका. अध्यक्ष आहेत लुईज इनासियो लुला दा सिल्वा. राजधानी आहे ब्राझिलिया. चलन वापरलं जातं ब्राझिलियन रियल. पुढचा प्रश्न क्रमांक 11. नुकतेच नाईटहुडने सन्मानित झालेले जेम्स अँडरसन कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी क्रिकेट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नाईटहुडने सन्मानित झालेले जेम्स अँडरसन हे या ठिकाणी क्रिकेट या खेळाशी रिलेटेड आहेत, संबंधित आहेत. शेवटचा प्रश्न, केंद्र सरकारने कोणत्या केंद्रीय वेतन आयोगाला नुकतीच मान्यता दिलेली आहे? पर्याय क्रमांक ए 8व्या या ठिकाणी वेतन आयोगाला मान्यता दिली आहे. आणि जर तुम्हाला असं विचारलं हे जे काय 8वं वेतन आयोग आहे याचे अध्यक्षपद कुणाकडे असणार आहे? तर न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्याकडे. कोण आहेत त्या? तर सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश आणि प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे वर्तमानमधील चेअरपर्सन आहेत. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, 2025च्या एक्सरसाइज ओशियन स्काय मध्ये सहभागी होणारा पहिला बिगर नाटो देश कोणता ठरला आहे? श्रीलंका, भारत, बांगलादेश की नेपाळ? तर ज्या पण विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.